नमस्कार मित्रांनो, भटकंती तुमच्यासोबत या मराठमोळ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जय श्रीराम मित्रांनो. आज आपला दिवस 7वा आणि बजरंगबलींचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे निघालो आहोत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या दिशेने. मित्रांनो, रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा केला जातो आणि आज रामनवमीच्या दिवशी आपण हा व्हिडिओ पब्लिश देखील करत आहोत. मित्रांनो, बजरंगबलींची आज्ञा घेऊन आपण थेट आलो आहोत प्रभू श्रीरामाच्या पवित्र जन्मभूमीत राम मंदिरात. तुम्ही बघू शकाल, इकडे येताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते. प्रत्येकाच्या ओठावर जय श्रीराम आणि वातावरण पूर्णपणे भक्तिमय. हे फक्त मंदिर नाही, तर हजारो वर्षांची श्रद्धा, संघर्ष आणि विश्वास यांचं जिवंत प्रतीक आहे. शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उभं राहिलेलं हे भव्य मंदिर प्रत्येक हिंदूच्या हृदयातील स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. मंदिराची भव्यता आणि त्याची दिव्यता हे सर्व पाहताना मन आपोआप नम्र होते. आता आम्ही पुढे जात आहोत दर्शनासाठी आणि लवकरच होणार आहे तो खास क्षण, रामलल्लांचं दर्शन. तर मित्रांनो, सोबत आहात ना? मित्रांनो, येथे येतात सर्वप्रथम होते कडक सिक्युरिटी चेकिंग. तुम्ही बघाल, मोठी लाईन आहे, व्यवस्थित व्यवस्था आणि प्रत्येक भाविकाची इथे काळजी घेतली जाते. जय श्री राम. बच्चा बच्चा बोले, माता भी कहे, हर धड़कन गाए. सिक्युरिटी चेकआउट करून आपण आलेलो इथे राम मंदिर समोर तुम्ही बघू शकता. राम मंदिर, तर राम मंदिर तिकडे दुसरी सेकंडरी चेकआउट आहे. तिकडे आपल्याला मोबाईल आणि सगळं कॉल लागणार आणि त्याच्या पुढे काहीच अलाव करत नाही. आणि मित्रांनो, याच्या पुढे सुरू होतो खरा अनुभव. रामलल्लाच्या दर्शनासाठी पुढे जाताना मनात एक वेगळी शांतता आणि ऊर्जा जाणवते. हेच ते स्थान जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि इथे उभं आहे एक भव्य आणि दिव्य मंदिर. मित्रांनो, हजारो वर्षाचा इतिहास, संघर्ष आणि श्रद्धेची कहाणी. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येथे भव्य श्रीराम मंदिराची स्थापना झाली. हा फक्त एक मंदिर नाही, तर करोडो हिंदूंच्या आस्थेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे. शेकडो वर्षांचा इतिहास, संघर्ष आणि श्रद्धेची कहाणी. अखेर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येथे भव्य श्रीराम मंदिराची स्थापना झाली. आणि एवढी छान व्यवस्था इकडे दिसते मला की गर्दीचा विषयच नाही आहे. म्हणजे आपण आज आलेलो आहे, ठीक आहे, आउट डे आहे, पण गर्दी बाहेर भरपूर होते, पण धरून आतमध्ये एवढ्या प्रकारे स्पीड होते आणि एवढी छान प्लॅनिंग आहे इकडे की जस्ट हॅट्स ऑफ. जय श्री राम.
मनात वसले राम नाम. अयोध्येच्या त्या पवित्र धामात घुमतो एकच जय घोष. श्रद्धेच्या प्रत्येक श्वासात राम नावाचा स्पर्श. मित्रांनो, मंदिराची रचना पूर्णपणे पारंपरिक भारतीय वास्तुशैलीत करण्यात आली आहे. प्रत्येक कोरीव काम, प्रत्येक खांब एक कथा सांगतो. आणि मग तो क्षण येतो, रामलल्लांचं दर्शन. तो क्षण शब्दात सांगता येणार नाही, फक्त अनुभवता येतो. मन शांत होते, डोळे भरून येतात आणि आत्मा समाधानी होतो. मित्रांनो, हजारो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उभं राहिलेलं हे भव्य मंदिर प्रत्येक हिंदूच्या हृदयातील स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. आता आपण राममंदिराच्या बाहेर आलो. आता आपण मोबाईल घेतो. आम्ही राममंदिराच्या आतमध्ये आपला मोबाईल अलाउड नव्हतं म्हणून आम्ही ब्लॉग नाही काढू पाहिलो. पण आता आपण जेव्हा रामदेव वनवासाला गेले तेव्हा त्यांच्यासोबत एक खाली टाईप पण होती. ती बघा, ती पण आहे इथे सध्या जीवनाच्या प्रत्येक वाटेवर साथ देतो श्रीराम. जय श्रीराम बोलो जय श्रीराम. मर्यादा पुरुषोत्तम बोलो जय श्रीराम. राम नाव ही शक्ती आहे, राम नाव ही भक्ती आहे. जो बोले जय श्री. मित्रांनो, आजचा हा दिव्य प्रवास इथे संपत नाही, तर तो मनात कायमचा कोरला जातो. हनुमानगडीचा आशीर्वाद आणि रामलल्लांचं दर्शन हा अनुभव शब्दात नाही, तर फक्त भावनेत जाणवतो. जर तुम्हाला हा प्रवास मनापासून आवडला असेल तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा. आणि हा पवित्र अनुभव आपल्या लोकांपर्यंत शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा प्रवास अजूनही बाकी आहे. पुन्हा भेटू नव्या ठिकाणी नवीन अनुभवासकट. तोपर्यंत हसत राहा, फिरत राहा आणि पाहत राहा आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे भटकंती तुमच्यासोबत.